Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची परिस्थिती आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश. पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा. अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. परभणी जळगावमध्ये नागरिकांच्या रांगा. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे हे आदेश. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना सातबाराचा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टी यांचा सवाल. पंपांवर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा हा इशारा. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही. ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी मात्र 3 जागांवर आग्रही. विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम. तडजोड नाही. शिवसेनेने आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवलेला. मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या. सूत्रांची ही माहिती. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी आता सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होईल. भुजबळ देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाही. आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. जरांगेंचं हे वक्तव्य समोर. भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय शिरसाट यांची कानउघडणी. महायुतीमध्ये वाद होतील अशी विधानं करू नका. शिंदेंच्या या सूचना. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक. उद्धव ठाकरेंची बच्चू कडू यांच्यावर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेची मराठवाडा विभागाची बैठक संपन्न. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. मातोश्रीवरील बैठकीला नागेश पाटील आष्टेकर यांची उपस्थिती. पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा. चाकणच्या मुख्य चौकामध्ये गटार तुंबली. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं. वाहतुकीवर मोठा परिणाम. नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला अटक. प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक. लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशीही सुरू. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लबांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. लबांडेंवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची झळ. 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे. विहिरीतील पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.